बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या सुरुवात करूयात। मुंबईमध्ये बेस्ट बसच्या अपघातांमध्ये वाढ झाली असून दोषी चालकांवर बेस्ट प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार आहे। त्यात बेस्ट उपक्रम आणि भाडेतत्वावरील बस पुरवठादार संस्थांच्या तब्बल 603 चालकांचं निलंबन करण्यात आलं असून 58 जणांना बडतर्फ करण्यात आलं। मध्य रेल्वेवर 15 डब्यांच्या लोकल फेऱ्या वाढवण्यासाठी सुरू केलेलं काम अत्यंत धीम्या गतीनं सुरू आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण कसारा खोपोली दरम्यान 34 रेल्वे स्थानकांमध्ये फलाटांची लांबी वाढवण्यात येते। सद्यस्थितीमध्ये केवळ 5 स्थानकांची कामं पूर्ण झाली आहेत। उन्हाचा ताप वाढत असतानाच रेल्वे स्थानकातील संथ गतीनं होणाऱ्या कामाचा परिणाम प्रवाशांना सहन करावा लागतो। अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात कानिफनाथ यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम दरम्यान पोलीस निरीक्षकानं अरेरावी केल्याचा आरोप होतोय। स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी वाहन चालकांशी अरेरावी करत गाड्यांच्या काचा फोडल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगर येथील निलेश शिंदे यांनी याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली असून घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे। म्हाडाची मार्च-एप्रिलमध्ये निघणारी मुंबईतील घरांची लॉटरी लांबण्याची शक्यता आहे। ज्या इमारतींची कामं अंतिम टप्प्यात आहेत त्या घरांचा समावेश लॉटरीमध्ये केला जातो। मात्र म्हाडाकडे मुंबईत पुरेशी तयार घरं उपलब्ध नाहीये। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देत जळगाव जिल्हा बँकेनं 1,64,865 शेतकऱ्यांकडून व्याज न घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयामुळे सुमारे 62 कोटी 32 लाख रुपयांचे व्याज माफ होणार आहे। सांगली इथल्या मिरज पंचायत समितीच्या सभापती निवडीपूर्वीच बुधगावमधील शिवसेनेचे सदस्य पांडुरंग कृष्णा इंगळे यांचं अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। त्यांच्या अपहरणाची तक्रार दाखल करण्यासाठी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा नातेवाईक आले होते। या घटनेनं राजकीय वर्तुळात मात्र खळबळ माजली आहे। लातूर जिल्ह्यातील 10 पंचायत समित्यांच्या सभापती निवडीत मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली। यामध्ये भाजपनं 4, राष्ट्रवादीनं 3, काँग्रेसनं 2 तर मनसेनं एका जागेवर वर्चस्व सिद्ध केलंय। राणापूर पंचायत समितीमध्ये भाजपनं काँग्रेसला रोखण्यासाठी मनसेशी हातमिळवणी केली। राज्यातील वाढती वाहतूक कोंडी आणि शहरी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यास स्थगिती देण्यात आलेली आहे। तसंच ओला, उबर, रॅपिडो कंपन्यांना दिलेले बाईक टॅक्सीचे तात्पुरते परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती किंवा घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। मुंबईच्या गोरेगाव पूर्व येथील दादासाहेब फाळके मार्गावरील उड्डाणपुलाच्या रस्त्यावर जलवाहिनी जोडणीच्या कामासाठी आज पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे। आज सकाळी 9 वाजल्यापासून बुधवारी सकाळी 9 पर्यंत काही परिसराचा पाणीपुरवठा पूर्णतः तर काही ठिकाणी अंशतः बंद असेल। राज्यातील 40 महाराष्ट्र केसरी पैलवान आणि 10 ते 12 हिंद केसरी पैलवान यांच्यासह 2000 पैलवान बुधवारी ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी कराडला येणार आहेत। या ठिकाणी महाराष्ट्र केसरी स्पर्धेबाबत पत्रकार परिषद होणार असून स्पर्धेसाठी सरकारला काय साकडं घालणार हे पाहावं लागणार आहे। चंद्रपूरमध्ये ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्ते बंडू धोत्रे यांना पोलिसांनी ताब्यात घेत जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल केलं। लोहार डोंगरी लोहखाणीची मान्यता रद्द करण्याच्या मागणीसाठी ते गेल्या 5 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग सत्याग्रह करत होते। दरम्यान जबरदस्तीनं ताब्यात घेतल्याबद्दल बंडू धोत्रे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून त्याच्या पार्श्वभूमीवर मालेगाव शहरातील बाजारपेठ सजलेली आहे। कपड्यांपासून ते सुक्या मेव्यापर्यंत ईदसाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंची दुकानांमध्ये खरेदीसाठी मुस्लिम बांधव आणि भगिनींची मोठी गर्दी होते। तर यंदा बहुतांश वस्तूंच्या किमतींमध्ये 15 ते 20% वाढ झाल्याचं व्यापारी आणि दुकानदार सांगतात। आखाती युद्धाचा परिणाम खजुराच्या किमतींवरही होऊ लागलेला आहे। आवक कमी झाल्यानं खजुराच्या दरात वाढ झाली आहे। युद्ध सुरू झाल्यानं आठवडाभरात फक्त 119 टन खजुराची आवक झाली आहे। जळगावात उन्हाचा तडाखा वाढत चाललाय। सध्या हवामान खात्याकडून 10 आणि 11 मार्चला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। या कालावधीमध्ये तापमानाचा पारा 40 ते 41 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली आहे। नागरिकांनी दुपारी बाहेर पडणं टाळावं, भरपूर पाणी प्यावं आणि आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं। सोलापूर शहरात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढते। तापमान 40शी पार गेल्यानं सोलापूरच्या प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना उष्णतेपासून दिलासा मिळावा म्हणून प्रशासनानं पिंजऱ्यांजवळ कूलर सुरू केलेले आहेत। तसंच प्राण्यांच्या पिंजऱ्यांजवळ ग्रीन शेड आणि प्राणी संग्रहालयामध्ये पाण्याची मुबलक व्यवस्था करण्यात आली आहे। सोलापूर शहरात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढते। तापमान 40शी पार गेल्यानं
सोलापूरच्या प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना उष्णतेपासून दिलासा मिळावा म्हणून पिंजऱ्यांजवळ कूलर सुरू केलेले आहेत. देशात साखर उत्पादनात उत्तर प्रदेशाला मागे टाकून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर येण्याची शक्यता इंडियन शुगर अँड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशननं वर्तवलेली आहे. या हंगामात देशातील एकूण साखर उत्पादन 324 लाख टन होण्याचा अंदाज आहे. त्यापैकी 118 लाख टन महाराष्ट्रात तर यूपीमध्ये 98.5 लाख टन उत्पादन होईल असं इस्मानं म्हटलंय. मुंबईची लोकसंख्या आणि प्रवाशांची गरज लक्षात घेता शहरात किमान 10,000 बसची आवश्यकता असल्याचं राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सोमवारी नमूद केलं. बेस्टनं विविध कंत्राटदारांना 6,555 बस पुरवठ्यासाठी कार्यादेश जारी केलेले आहेत. मात्र कंत्राटदारांकडून या बस वेळेत उपलब्ध होऊ न शकल्यानं अपेक्षित प्रमाणात बस सेवा वाढवता आली नाही. मार्च 2023 पर्यंत 1,300 बस उपलब्ध होणं अपेक्षित होतं. मात्र सध्या केवळ 685 बस दाखल झाल्यात. मार्च महिना पुढे सरकत असताना विदर्भातील उन्हाचा पारा देखील वर चढायला लागलाय. आज आणि उद्या विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. यंदा मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पारा 40 पार गेलेला आहे. पनवेल न्हावाशेवा उपप्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत दुरुस्ती आणि नवीन जलवाहिनी कार्यान्वित करण्यासाठी गुरुवारी सकाळी 9 वाजल्यापासून ते शुक्रवारी रात्री 9 वाजेपर्यंत तब्बल 36 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी आधीच पाण्याचं योग्य नियोजन करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं. मुंबईला मिळणाऱ्या एकूण पाण्यापैकी 25% पाणी गळतीमुळे वाया जातं. हे पाणी वाचवण्यासाठी पालिकेनं व्यापक प्रमाणात जलवाहिनी बदलण्याचं काम हाती घेतलंय. या माध्यमातून 124 किलोमीटरच्या जुन्या जलवाहिनी बदलण्यात येणार आहेत. नागपूरच्या राऊळगाव इथे 1 मार्चला एसबीएल कंपनीत झालेल्या स्फोटात उपचार सुरू असलेल्या एका महिला कामगाराचा मृत्यू झालाय. एकूण मृतांची संख्या 23 वर पोहोचली असून 13 जखमी कामगारांवर उपचार सुरू आहेत. नागपूरच्या राऊळगाव येथील एसबीएल कंपनीत झालेल्या स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कंपनीचे संचालक आलोक चौधरी आणि संजय चौधरी हे अद्याप फरार आहेत. या प्रकरणातील संचालक बंधूंसह 11 आरोपींचा शोध नागपूर ग्रामीण पोलीस महाराष्ट्रासह 3 राज्यात घेत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती निवडीसाठी हालचालींना वेग आलाय. जिल्ह्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष 18 मार्च तर पंचायत समिती सभापतीसाठी 12 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. झडपीच्या चाव्या मुंबईतून फिरणार असल्यानं इच्छुकांकडून मुंबई वारी सुरू आहे. धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडीच्या घडामोडींना वेग आलाय. नवनियुक्त पंचायत समिती सदस्य आणि 9 जिल्हा परिषद सदस्यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. शिंदे देतील तो निर्णय मान्य असल्याचं सदस्यांनी सांगितले. कुडाळ पंचायत समितीच्या सत्ता संघर्षावर अखेर पडदा पडला असून अपेक्षेप्रमाणे महायुतीनं या सत्तेवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय. पंचायत समितीच्या सभापतीपदी शिंदे शिवसेनेचे मिलिंद नाईक यांची तर उपसभापतीपदी भारतीय जनता पक्षाचे सीताराम तेली यांची बिनविरोध निवड झाली आहे. वैभववाडी तालुक्याच्या सभापतीपदी सिद्धेश रावराणे आणि उपसभापतीपदी साची कोलते यांची बिनविरोध निवड झालेली आहे. पंचायत समिती सभागृहात ही निवड प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सूर्यकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. धाराशिवच्या समुद्रवाणी इथे पवनचक्की कंपन्यांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. दरम्यान नुकसान भरपाई मागणाऱ्यांनी शेतकऱ्यांनी पोलिसांनी दमदाटी केल्याचा प्रकार समोर आलाय. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. सध्या नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील डोंगरावर वणवा पेटण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. बागलाण, चांदवड, येवला पाठोपाठ रात्री देवळ्याच्या कापशी भागात असलेल्या कोळधीर डोंगराला भीषण आग लागली. आगीत मोठ्या प्रमाणात वनसंपदा जळून खाक झाली आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात मोर जखमी झाल्याची घटना सांगलीच्या जत तालुक्यातील संख इथे घडलेली आहे. या घटनेनंतर मला मित्र संघटनेचे तुकाराम बाबा महाराज यांनी या जखमी अवस्थेतील मोरावर उपचार करत त्याला जीवनदान दिलं. नागपूर महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉक्टर विपिन इटनकर यांनी मनपा आयुक्तपदाचा पदभार स्वीकारलाय. डॉक्टर अभिजित चौधरी यांची पुणे महानगर आयुक्तपदी बदली झाल्यानं त्यांच्या जागी जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता एक मोठी बातमी. अजित पवार यांच्या विमान अपघाताला आता महिना उलटला तरी अजूनही संशयाचं धुकं मात्र कायम आहे. दरम्यान अपघात नेमका का घडला, कसा घडला यासंदर्भात केंद्राच्या
AAIB कडून तपास सुरू आहे। दुसरीकडे राज्यात CID कडून देखील अपघाताचा तपास सुरू आहे। या प्रकरणात आता अजित पवारांचा अपघात झालेल्या VSR या विमान कंपनीचा मालक VK सिंगची CID कडून सलग 3 दिवसांपासून चौकशी सुरू आहे। VK सिंग यांच्या जबाबात विविध धक्कादायक माहिती समोर आली असल्याची माहिती मिळते। तर रोहित सिंग यांची देखील CID चौकशी होणार असल्याची माहिती मिळते। VK सिंग यांची सलग 3 दिवस चौकशी केली जाते। CID कडून त्यांची महाराष्ट्रात सध्या चौकशी सुरू आहे। अजित पवारांच्या अपघात प्रकरणात VSR कंपनीचा पायलट सुमित कपूरला बळीचा बकरा बनवलं जातंय। रोहित पवारांनी हा नवा आरोप VSR विमान कंपनीचा मालक VK सिंग यांच्यावर केलेला आहे। करून मीडियाच्या मदतीने सुद्धा आम्ही जे काही प्रेझेंटेशन केलं त्याच्यामुळे एक दबाव हा आता VSR वर DGCA वर मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे। आता कदाचित त्याच्यामुळेच आपल्याला कुठे अडचण होऊ नये म्हणून बळीचा बकरा आपण पायलटला करून मोकळं होऊन जायचं अशी भूमिका कदाचित VK सिंगची तिथं असावी। जेव्हा विजिबिलिटी ही 5000च्या खाली होती म्हणजे 3000च्या आसपास विजिबिलिटी होती तेव्हा कॅप्टन कपूर ज्यांच्याबद्दल मी सुद्धा पूर्वी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांनी VK सिंगला फोन केला होता आणि त्यांनी सांगितलं होतं विजिबिलिटी खराब दिख रही है अभी हम टेक ऑफ नहीं कर सकते। तेव्हा VK सिंगली त्याला सांगितलं होतं की नाही तू टेक ऑफ कर ले बाकी का बाद में मैं देखता हूँ। आता हे जे मी बोलतोय याचा पुरावा CID हे CDR रिपोर्ट हे VK सिंगचे काढून त्याच्यात काय संभाषण झाले हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काढता येईल। VSRच्या विमानामध्ये दादा प्रवास करत असताना विमान हे पाडण्यात आलं का पडलं हा माझा साधा सोपा त्या ठिकाणी प्रश्न आहे। मग VK सिंगचा तपास ज्या दिशेने चालला आहे आम्हाला कुठेतरी वाटतं की VK सिंग आणि VSRला वाचवलं जाते का कारण VK सिंगला जर धरलं VK सिंगला जर ताब्यात घेतलं तर VK सिंग काही लोकांची नावं घेईल म्हणून कुठेतरी काही लोकांना भीती वाटते असं आम्हाला वाटतं। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडलेलं महाराष्ट्र जमीन महसूल सुधारणा विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर झालं। त्यामुळे आता मनपा नगरपालिकेच्या अखत्यारीतील गायरान जमीन आरक्षण उठवलं जाणार आहे। बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे आम्ही कर्जमाफी केली, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं श्रेय बच्चू कडूंना जातं अशी कबुली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। राज्यसभेच्या 7 खासदारांची बिनविरोध निवड झालेली आहे। ज्येष्ठ नेते शरद पवार, विनोद तावडे, माया इवनाते आणि पार्थ पवार तसंच रामदास आठवले यांची बिनविरोध निवड झाली आहे। भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांची राज्यसभेचे खासदार म्हणून बिनविरोध निवड झालेली आहे। दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विनोद तावडेंचं अभिनंदन करत निवडीचं अधिकृत प्रमाणपत्र स्वीकारलं। पुणे पालिकेत भाजपचे 7 स्वीकृत नगरसेवक असणार आहेत। संख्याबळानुसार भाजपनं आपले नगरसेवक ठरवलेले आहेत। 7 स्वीकृत पदासाठी एकूण 300 भाजप कार्यकर्ते इच्छुक होते। सांगली जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी पक्षाची गटनोंदणी पूर्ण झालेली आहे। दरम्यान राष्ट्रवादीला अध्यक्षपद मिळावं ही मागणी कायम असल्याचं सांगत व्हीपबाबत चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला सल्ला देऊ नये असा टोला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला। अकोला महानगरपालिकेच्या विशेष सभेत 8 स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली। मात्र या निवडीवरून शिवसेना उबाठा पक्षात नाराजी उफाळून आली आहे। उमेदवारी न मिळाल्यानं सुमारे 25 पदाधिकारी आणि कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8ही पंचायत समितीमध्ये महायुतीचे सभापती आणि उपसभापती बिनविरोध निवडून आलेले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेनं एकही पंचायत समितीत उमेदवार न दिल्यामुळे 8ही पंचायत समितीमध्ये महायुतीचे सभापती बिनविरोध निवडून आले। सिल्लोडमधील पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवड 10 मार्च रोजी होते आणि या निवडीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं आपल्या 10 सदस्यांना अज्ञातस्थळी पाठवत सावध भूमिका घेतली आहे। फोडाफोडी टाळण्यासाठी भाजपनं सावध पवित्रा घेतलाय।
उत्तर पुणे जिल्ह्यातील शिरूरखेड, जुन्नर आणि आंबेगाव पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक पार पडली. शिरूरमध्ये राष्ट्रवादीच्या स्वाती घावटे आणि रामभाऊ सासवडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. 33 वर्षांनंतर मावळच्या वडगाव पंचायत समितीवर राष्ट्रवादीनं आपला झेंडा फडकवला. सभापतीपदी सुनीता येवले तर उपसभापतीपदी साहेबराव कारके यांची निवड झाल्याची घोषणा आमदार सुनील शेळके यांनी केली आहे. इंदापूर पंचायत समितीवर देखील राष्ट्रवादीनं आपलं वर्चस्व राखलं. इंदापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी हर्षवर्धन लोंढे तर उपसभापतीपदी जयकुमार कारंडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. मेळघाटच्या वीज, रस्ता, पाणी यासह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांची मेळघाट संघर्ष यात्रा सुरू आहे. उदय सामंत आणि प्रकाश आंबेडकर या दोन मंत्र्यांनी बच्चू कडूंसोबत चर्चा केली. मेळघाटसाठी आरोग्य विभागानं वेगळा प्लॅन तयार करावा अशी मागणी कडूंनी केली आहे. मावळमधील किवळे ग्रामस्थांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये किवळे गावाचा अपेक्षित विकास झालेला नाही अशी भावना स्थानिक ग्रामस्थांमध्ये व्यक्त होते. त्या अनुषंगानं ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मनसेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं रायगडवरील शिरकाई माता मंदिर परिसरात मनसैनिकांनी शंखनाद केला तर जगदीश्वर मंदिरात अभिषेक करण्यात आला. सोलापूर महानगरपालिकेत महिला दिनानिमित्तानं महिला महोत्सव सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी महिला सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. मुंबईतील तापमानात वाढ होत असल्याचं दिसतंय. मुंबईत मार्च महिन्यातील सर्वोच्च तापमान नोंदवण्यात आलंय. मुंबई उपनगरातील राम मंदिर परिसरात 42.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यामध्ये तापमानामध्ये लक्षणीय वाढ झाली असून पारा सरासरी 40 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिकांना त्रास होऊन त्यांचं आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्माघाताच्या घटनांचा सामना करण्यासाठी राज्यातील रुग्णालयांना सज्ज राहण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागानं दिले. नाशिकच्या मालेगावातील कळवाडी गावातील शेतकऱ्यांची मुलगी IAS अधिकारी झालेली आहे. UPSC परीक्षेचा नुकताच लागलेल्या निकालात मालेगावच्या ग्रामीण भागातील 4 विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. कळवाडी या छोट्याशा गावातील शेतकरी कैलास खवळे यांची कन्या प्रेरणा खवळे हिने UPSC परीक्षेत बाजी मारली. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 6 ठिकाणी नाफेडची खरेदी सुरू करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलेला आहे. त्या अनुषंगानं आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडमार्फत खरेदीची सुरुवात करण्यात आली आहे. हरभऱ्याची 5,800 क्विंटल दरानं खरेदी सुरू आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात चंद्रपुरात तापमानाचा पारा हा 40 अंशांवर गेलाय. विदर्भातील अकोला, नागपूर, चंद्रपूर आदी जिल्ह्यांमध्ये तापमानानं उसळी घेतली आहे. नियमित कर्जदार शेतकऱ्यांना जळगाव जिल्हा बँकेनं दिलासा दिलेला आहे. 31 मार्चपर्यंत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून व्याज आकारलं जाणार नसल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी दिली आहे.